होण्याआधी आपला 12th मॅन आपण बॉक्समध्ये पाठवायचा आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्वच खेळाडूंचं, त्याचबरोबर संघ मालकांचं, प्रेक्षक वर्गांचं सर्वांचंच हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. स्वराज्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2025चं हे भव्य आणि दिव्य पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. दिवस क्रमांक दुसरा अर्थात आपण पाहतोय अंतिम दिवस. मॅच क्रमांक पहिली तुम्हा सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळतेय. जिथे आपण पाहतोय टॉस जिंकलाय शाबा स्ट्रायकर्स खडकोली या टीमनं प्रथमतः फिल्डिंग घेतली आहे. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. अगदी आपण पाहतोय ज्यावेळेला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका साईडला विचार केला तर आडगर गावाला बिलॉंग करणारे जतीन चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या साईडला विचार केला तर टीमचा कॅप्टन लोणची गावाला बिलॉंग करणारा प्रकाश बोनकर पाहायला मिळत आहे. त्यांनी बाउंड ट्रॅक वरती खडकोली एक्सप्रेस आपण पाहतोय शंतनु माडिक. पहिला बॉल. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाही आहे. वॅकेंट एरियामध्ये बॉल आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि पहिला बॉल वरती इथून पुढे सिंगलने आपला अकाउंट इथून पुढे ओपन होताना पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळच्या सत्रामध्ये इथून पुढे आता येणारे हे सर्व चेंडू कशा पद्धतीने खेळतील तेही पाहावं लागणार आहे. कारण का चांगली एक दोन बात बॅटिंग करावी लागणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये एवढंसं बॉल ट्रॅव्हल होत नाही, परंतु करावं लागेल. परफेक्ट यॉर्कर खोलात टाकला होता. अगदी आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल होता. त्याला अक्षरशः खोदून काढायचं होतं. डॉट बॉल. शंतनूने अगदी आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. परंतु टीममध्ये असणारे गोलंदाज त्याला चांगल्या पद्धतीने साथ देत नाहीये. त्यामुळे दोन्ही अगदी मॅच आपल्याला पाहिले तर चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स नाही राहिला आहे. इथून आता दोन्ही टीम्सला आपण पाहतोय नव्यानं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. दोन्ही टीमसाठी अगदी आपण पाहतोय हा पहिला सामना आजच्या दिवसामधील फार इम्पॉर्टंट असणार आहे. इथून पुढे जिंकलात तर मग या स्पर्धेमध्ये तुम्हाला आणखी जास्तीचे चान्सेस इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. फुलात टाकला होता. बॉल बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फिल्डिंग चांगली राहिली आहे मिडॉनला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये 2 खेळाडूंचा विचार केला तर एक लॉंग ऑन आहे. एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि अद्यापपर्यंत मोठा फटका आला नाहीये. फुल टॉस बॉल होता. बॅट आडवी केली होती, स्विंग केली होती, कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. अगदी आपण पाहतोय जास्तीचं नुकसान होणार नाहीये, परंतु त्याच वेळेला विचार केला तर फुल टॉसवरती एवढा जास्तीचा फायदा इथून पुढे नाही मिळू शकले आणि त्यामुळे अगदी आपण पाहतोय फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये. टीमची धावसंख्या टप्प्यावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले. 3 या आकड्यावरती अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. फक्त आणि फक्त 3 धावा. लोवा फुलटॉस होता. याही वेळेला आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर होत नाहीये आणि सरळ बॉल अगदी पाहतोय फिल्डरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. बघता बघता षटक क्रमांक पहिलं इथून पुढे आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या तळपकोवरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 4 आकड्यावरती.
म्हणजे शंतनूचा अगदी विचार केला तर कालच्याही दोन्ही मॅचमध्ये अगदी पाहतोय पहिली ओव्हर तो हँडल करत होता. पहिल्या ओव्हरमध्ये एका ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. एका ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या आणि याही वेळेला जर विचार केला तर सुरुवात चांगली केली शंतनू याने. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 4. परंतु इथून पुढे आता कशा पद्धतीची गोलंदाजी होईल हेही पाहावं लागणार आहे. कारण का हाच संघ ज्याने अगदी पाहतोय 22 बॉलमध्ये 72 धावा खर्च केल्या होत्या. संतोष षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी दाखल झालेत. हो, पहिला बॉल. अगदी आपण पाहतोय बॅट आधीच आली होती. त्यानंतरला बॉल थोडासा उशिरा आलाय. विकेट कीपरच्या हातामध्ये आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. त्यावेळेला गोलंदाजी करत असताना सुरुवात चांगली केली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने. पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय स्लोवर वन बॉल पिक केला होता. पिकअप शॉट आहे आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय क्रॉस बॅटेड केलेला फटका. सिक्सर. असं वेळ शांत नाही ठेवू शकत. अगदी म्हणतो आक्रमकता ठासून भरले या खेळाडूमध्ये. याही वेळेला अगदी आपण पाहतोय फ्लॅट आहे. पॅरेलल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला याही वेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा लगातारचा दुसरा षटकार. लगातारचा आपल्याला दुसरा षटकार इथून पुढे येताना पाहायला मिळाला. हो, यावेळेला आपण पाहतोय खोलात टाकला होता समोरच्या दिशेने तिथे शंतनू आहेत. फिल्डिंग चांगली राहिली आहे. अगदी आपण पाहतोय जी हाईट होती त्या हाईटचा पुरेपूर इथून पुढे फायदा उचलला गेला शंतनू यांच्या माध्यमातून परफेक्ट टाईमवरती जम्प केली. बॉलला एका हाताने अडवलं गेलं आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे. 17 होते. त्याच्यामध्ये अगदी आपण पाहतोय या आणखीन काही धावा अर्थात 6 धावा आपण ऍड करूयात. टीमची धावसंख्या पुढे चालली 23 आकड्यावरती. थँक यू. अगदी आपण पाहतोय कालच्या दिवसाप्रमाणेच अगदी आपल्याला ही स्थिती टीम छावा स्ट्रायकर खडकोली या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक चांगलं राहतं, परंतु त्यानंतरला गोलंदाज अगदी आपण पाहतोय सपाटून मार खातात. याही वेळेला संतोषचं हे आपल्याला महागडे षटक पाहायला मिळत आहेत. याही वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनादर बिग हिट, मॅसिव्ह हिट, मॅक्सिमम सिक्सर. चला विनंती असेल टीम मीटिंग आपण घेऊ नका. लगेच इथून पुढे आपण मॅचला करणार आहोत सुरुवात. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावपकावरती पायामध्ये जाऊन पोहोचले. 29 आकड्यावरती 29 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय फक्त आणि फक्त 4 धावा होत्या. त्यानंतरला अगदी आपण पाहतोय ते म्हणजे 25 धावा संतोषाने खर्च करताना पाहायला मिळाले. आता मात्र षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी बाउंड ट्रॅकवरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साई मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल.
नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. खेळपट्टीच्या बाहेरच बॉल हाताळलाय आणि त्यामुळे अगदी पाहतोय नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती सुद्धा गेले आक्रमण. याही वेळेला भिरकावून दिलं बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रकाशांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. 36 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 36 धावा धाबावरती इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. याही वेळा आपण पाहतोय क्रॉस बॅटेड गेला फटका वेगानं बुलेट स्ट्रोक. बॉल थांबणार नाहीये. वन बाउन्स अगदी आपण पाहतोय. येस अंपायर. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. आकड्यावरती 40 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. साई आले ते सुद्धा धावा खर्च करत आहेत. या वेळेला अगदी पाहतोय चेंडूचा जो टप्पा होता तो थोडासा मागे खेचला गेला होता. त्यामुळे अगदी पाहतोय बॉलच्या लाईन पर्यंत प्रकाश नाही पोहोचू शकले आणि त्यानंतर अगदी पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे टीमसाठी. कमबॅक करावं लागणार आहे परंतु कमबॅक करून देणारच नाही आहेत. अशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश यांचा अजून एक वार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. टीमची धावसंख्या आपल्यावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती अर्थात आपण पाहतोय 46 आकड्यावरती आणि त्याच वेळेला संघाचं अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. याही वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पुढचा बॉल. यावेळेला आक्रमण नाही करू शकले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये अगदी आपण पाहतोय एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळणार आहे. ज्या वेळेला षटक क्रमांक अगदी विचार केला तर तिसरा आपल्याला संभूष येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या दर्पकावरती पाहायला मिळते 53 या आकड्यावरती 53. धावा आपल्याला धाबकावरती पाहायला मिळतात ज्या वेळेला आपण पाहतोय म्हणजे आघाडीला आलेली जोडी अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीची बॅटिंग म्हणजे पहिलं षटक जे शंतनूचं होतं ते अगदी पाहतोय चांगल्या दर्जाचं होतं आणि ते प्रकाश आणि त्याच वेळेला अगदी पाहतोय जतीन यांना माहिती होतं की शंतनूला कुठेतरी आपण डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढावं. नंतरला अगदी आपण चांगल्या पद्धतीची बॅटिंग करू शकतात आणि ती रणनीती अगदी पाहतोय प्रकाश आणि जतीन यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवली. शंतनूला फक्त 4 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर अगदी पाहतोय संतोष आणि त्याच वेळेला विचार केला तर मग साई याने जवळपास 49 धावा या 2 षटकामध्ये खर्च केल्या. षटक क्रमांक शेवटचा अंतिम हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती स्वयं आले. हा तर बॉल अगदी आपण पाहतो खेळपट्टीच्या मधोमधच होता. दिवाळीचा गिफ्ट मैदानाच्या आतमध्ये प्रकाशने स्वीकारलं. अगदी सोप्या हातानं बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्कोअर लिग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. मेरा ही
टीमची धावसंख्या धापकावती पायमध्ये जाऊन पोहोचले 59 या आकड्यावरती, ज्यामध्ये अगदी पाहतोय प्रकाश यांच्या बॅटमधून 33 धावा आल्या. 33 मधले 5 षटकारच आहेत आणि जतीन यांच्या बॅटमधून अगदी पाहतोय 25 धावा, त्यातले 3 षटकार आपल्याला त्यांना पाहायला मिळाले. हो, यावेळेला आपण पाहतोय काय घडले मैदानाच्या आतमध्ये. बाहेरच्या दिशेने बॉल आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या 60 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 60 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. अजूनही विचार केला तर 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. हो, फुल टॉस बॉल होता. स्वतःवरती नाराज असणार आहेत. त्या पद्धतीने एक-दोन पाहतोय. फुल टॉस बॉलला मिस केलाय आणि त्यानंतरला अगदी पाहतोय जास्तीचं काही इथून पुढे मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 61 या आकडावरती 61. अद्यापर्यंत आपण पाहतोय टीमची धावसंख्या शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती. हो, कोलाट टाकले. ओव्हर पिच बॉल होता. उडवायचं होतं परंतु त्याही पलीकडे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय प्रयत्न पडलेत कमी. बॉलने दिले 4 धावांची हमी. त्याही वेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुद्धा आता चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. हो, यावेळेला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतरला अगदी आपण पाहतोय. बघता बघता हाही बॉल अगदी आपण पाहतोय 22च्या सुरुवातीमध्ये पाठीमागच्या दिशेने आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल. ओव्हर पिच बॉल सोडणार नाहीयेत. प्रकाशांच्या बॅट मधून एक उत्तुंग असा षटकार. चाळीस धावसंख्येवरती बॅटिंग करतात प्रकाश. हो, काय घडले मैदानाच्या आतमध्ये तेही पाहावं लागणार आहे. परंतु अगदी पाहतोय यष्टांच्या वरून आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने अगदी पाहतोय षटक क्रमांक 14 देखील संपुष्टात आला. टीमची धावसंख्या 73 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 73 ऑन बोर्ड आपण पाहतोय. इथून पुढे अगदी पाहतोय जिंकण्यासाठी 74 धावसंख्येची गरज मॅचमध्ये असणार आहे. येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये हॅलो, हॅलो. हॅलो. चला यापुढे होणारी मॅच मी विनंती करतोय आपण येस बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाईड करा. चला यापुढे होणारी मॅच मी टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करतो दोन टीमचे कॅप्टन्स. एका साईडला राहुल ग्राफिक संबरले, त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी श्री समर्थ कृपा कुरवडे. तर दोन टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधतोय आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. कोणत्याही वेळी आपण खर्च करू नका. आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत आणि त्याचबरोबर चला जिया स्टार आडगर लगेच मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण दाखल व्हायचंय. फिल्डिंग करणारी टीम हे आपलं लक्ष वेधतोय. आपण वेळ खर्च करू नका. मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा आणि टॉससाठी देखील आपण राहुल ग्राफिक संबरले त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी समर्थ कृपा कुरवडे टीमचे कॅप्टन्स
यास मी लक्ष वेधतोय आपण या टॉस करण्यासाठी. आपण करणार आहोत या आजच्या दिवसामधील मॅच क्रमांक 2चा टॉस. चला विनंती करतो दोन टीमचे कॅप्टन्स श्री समर्थ कृपा गुरवडे या टीमचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर राहुल ग्राफिक्स अंबरले टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधतोय आपण या. चला श्री समर्थ कृपा गुरवडे टीमचे कॅप्टन्स कुठे असतील त्यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपण करणार आहोत या मॅच क्रमांक 2चा टॉस. जाऊयात सेकंड इनिंगला इथून पुढे सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे ज्या वेळेला अगदी आपण पाहतोय 9:56 आपण या इनिंगला सुरुवात करतोय. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. चला जिया स्टार आपला 12th मॅन आपण पाठवा कृपया करून. हो पहिलाच बॉल फटका फसला हवेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड ट्रॅक वरती यश होते आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय कॅच तिथे ड्रॉप झाली आहे पहिल्याच बॉल वरती. हो खोलात टाकला होता ओव्हर पिच बॉल होता तिथे आपण पाहतोय खेळाडू येतील परंतु त्याही पलीकडे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे. शंतनू यांची कॅच. त्या खेळाडूला असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय परंतु त्याही पलीकडे विचार केला तर बॉल आतमध्येच होता आणि कॅच वरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर नव्हती त्यामुळे अगदी बाजू ती कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळते टीमची धावसंख्या तळपकावरती पाय मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 4 आकड्यावरती 22 मध्ये एक दोन पाहतोय 70ची गरज असणार आहे या मॅच मध्ये. आक्रमण तर करायचं होतं याही वेळेला फटका फसलाय हवेमध्ये बॉल आपण पाहतोय तिथे कोणतेही चुकवणार नाहीये. धक्का क्रमांक पहिला मोठा मासा अगदी पाहतोय शंतनू माडिक इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन.
तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्वयं दाखल इथून पुढे होताना पाहायला मिळणार आहेत. परंतु शंतनू अगदी आपण पाहतोय महत्त्वाची विकेट होती. जोपर्यंत शंतनू मैदानाच्या आतमध्ये असते तोपर्यंत काहीतरी या मॅचमध्ये घडलं असतं. कारण का अगदी आपण पाहतोय 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला तर अद्यापपर्यंत फक्त आणि फक्त टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते 4 आकड्यावरती आणि एक महत्त्वाचा विकेट शंतनू इथून पुढे खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर स्वयं तर डावखुरे हाताचे आलेत. परंतु स्वयंला इथून पुढे वेळ नसणार आहेत. आक्रमकता दाखवावी लागणार आहेत. पहिला बॉल बसून अगदी आपण पाहतोय मोठे फटकेबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. आजचा अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि शेवटच्या संध्याकाळी सत्रामध्ये मानाचा करंडक यंदाचा हंगामाचा कोणाच्या नावावरती राहणार तेही पाहावं लागणार आहे. यावेळेला पाठीमागचं क्षेत्र निवडले. बॉल थांबणार नाहीये. अगदी आपण पाहतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक अगदी विचार केला तर पहिलंच मार्गस्थ आहे. 10 धावा तर झाल्यात. इथून पुढे एक चांगली पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल. कारण की अगदी आपण पाहतोय 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मागच्या कालच्या दिवसामध्ये अगदी आपण अशी मॅच पाहिली होती ज्यावेळेला तीच टीम गोलंदाजी करत होती. त्यांनी 22 मध्ये धावा तेवढा खर्च केला होता. त्यामुळे इथून पुढे बनवू शकतात. प्रयत्न करावे लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे अगदी आपण पाहतोय एक सिंगल इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळेल. बघता बघता षटक क्रमांक पहिलं इथून पुढे आपल्याला संपुष्ट येताना पाहायला मिळतं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 11 या आकड्यावरती 11 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती आहे. इथून पुढे येणाऱ्या 18 बॉल सगळे बाकी असणार आहे. 18 मध्ये अगदी आपण पाहतोय जिंकण्यासाठी 63 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 18 मध्ये बनवायचे 63. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅकवरती आपण पाहतोय ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली होती. टीमचे कॅप्टन देखील आहेत. संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. असे प्रकाश बोनकर मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅकवरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 18 बॉल जिंकण्यासाठी 63 धावसंख्येची गरज अजूनही आहे. षटकातील अगदी आपण पाहतोय पहिला बॉल राईट मुहूर्त विकेटने प्रकाश बाउंड ट्रॅकवरती. हो, पहिला बॉल अगदी आपण पाहतोय बॉल बॅकड्रॉ करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मार्गस्थ झालाय. फिल्डर तिथे वेगानं आल्यात अडवतील तोपर्यंत अगदी आपण पाहतोय एक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. सिंगल डबलने इथून पुढे अगदी आपण पाहतोय जिया स्टार अडगर या टीमला जास्तीचं नुकसान होणार नाहीये. त्याच वेळेला विचार केला तर जास्तीचा त्रास इथून पुढे होणार नाहीये. कारण का त्या पद्धतीने धावा पाहिजेल खूप मोठ्या प्रमाणावरती आणि त्यामुळे तुम्हाला चौकार षटकार इथून पुढे आता मैदानाच्या आतमध्ये खेचावे लागतील. टीमची धावसंख्या तर पाहायला मिळते या सिंगलच्या मदतीनं म्हणजे अर्थात 12 या आकड्यावरती 12 रन. पुढचा बॉल. हो, कोलात टाकलाय. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळते. थोडीशी चूक घडली आहे. कव्हरच्या दिशेने बॅकअप आहे पाठीमागे. त्यामुळे याही वेळेला अगदी आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. सिंगल डबलने अद्यापपर्यंत संथ गतीने अगदी पाहतोय ही मॅच पुढे चालली आहे. परंतु आक्रमण तुम्हाला करावे लागतील. एच-जी-पी-एल अगदी पाहतोय शेवटचा आणि अंतिम दिवस. पहिली मॅच भेटीला आली आहे आणि त्याच वेळेला एक तिकट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. आखू टप्प्याचा बॉल होता. तीनचा टप्पा थोडासा मागे खेचला होता परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल होता. बॅटर फिरवली आहे परंतु
टायमिंग प्रॉपर होत नाहीये. सातत्याने आपण विचार केला तर कुठेतरी प्रेशरमध्ये बॅटिंग होते की काय? कारण की प्रत्येक बॉलवरती असं वाटतंय चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न राहिलाय आणि त्या नादामध्ये टायमिंग होत नाहीये. वेगानं बॅट फिरवली जाते, ताकदीचा वापर केला जातोय. परंतु जर मिडल ऑफ द बॅट केला, टाईम केलात, तर बॉल बाउंडरी लाईनच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकतो. परंतु असं काहीसं चित्र अद्यापपर्यंत आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमचं पाहायला मिळत नाहीये. व्हाईट बॉल. इथून पुढे आपल्याला इशारा येताना पाहायला मिळतो टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. अर्थात 15 या आकड्यावरती 15 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. गोलात टाकलाय. गोलंदाजीचं देखील कौतुक करावं लागणार कारण की अगदी आपण पाहतोय हात खुलण्यासाठी तेवढेसे चेंडू बाहेर हाताळत नाहीयेत. परफेक्ट यॉर्कर अगदी सातत्याने येताना पाहायला मिळतायत आणि त्यामुळे फलंदाजाला तेवढासा चान्स सुद्धा मिळत नाहीये आक्रमण करण्यासाठी. त्यामुळे काही वेळेला अगदी विचार केलात तर एक सिंगल आली आहे. पाठची कडा घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने 1-2 पाहतोय. बॉल मार्गस्थ झाला परंतु बघता-बघता षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात येताना पाहायला मिळत आहेत. एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीमची धावसंख्या धपकवती पाहायला मिळते. 15 या आकड्यावरती. पाठलाग करायचा होता तो म्हणजे अगदी 74 धावसंख्येचा. इथून पुढे 1-2 पाहतोय. 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 12 मध्ये जिंकण्यासाठी विचार केला तर 59 धावसंख्येची गरज त्या मॅचमध्ये इथून पुढे असणार आहे. 12 मध्ये 59. दोन बाजू टॉस जिथे झाला, टॉस गेला. राहुल ग्राफिक्स अंबरला टीमच्या बाजूने प्रथमतः फील्डिंग घेतली आहे. त्यामुळे ही मॅच जशी संपेल आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायचं आणि श्री समर्थ कृपा कुरवडे आपण देखील बॅटर्स आपले सज्ज ठेवायचे आहेत. आपण लगेच मॅच क्रमांक 2 ला इथून पुढे करणार आहोत सुरुवात. 12 मध्ये 59 ची गरज आहे. ऑन ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 दाखल होण्यासाठी 1-2 बातम्या अक्षय. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय शफल झाले होते आणि त्यामुळे अगदी आपण पाहतोय यशांच्या वरून आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि पहिला डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. आता अगदी आपण पाहतोय जवळपास हा सामना अगदी जिया स्टार अडगडच्या बाजूने जातोय की काय कारण की 11 मध्ये 59 त्यावेळेला अगदी आपण पाहतोय टप्पा बाहेरच्या दिशेने होता. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. 11 मध्ये 58 बनवायचे आहेत. डावखुरा हाताचा बॅटर अगदी आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहेत. पहिली मॅच आजच्या दिवसामधील. हाफ ट्रॅकर होता. फटका फसलाय. हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय. तिथे कोणतीही चूक करणार नाहीये. त्याने टिपला जाईल. संपला बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक अगदी आपण पाहतोय. दुसरा इथून पुढे मैदानाच्या बाहेर. थँक यू. निवटर मैदानाच्या आतमध्ये संतोष आपला दाखल होताना बाहेर मिळत आहेत. पुढचा बॉल. हो, वेगानं अगदी आपण पाहतोय. शरीरयष्टीचा वेध घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय बऱ्याचशा चुका घडल्या आणि त्यामुळे अगदी आपण पाहतोय संघ आता इथून पुढे कुठेतरी अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय. शावा स्ट्रायकर कडकोली त्या वेळेला अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा होत्या. त्यानंतर अगदी आपण पाहतोय पुढच्या 3 बॉलरने जवळपास अगदी आपण पाहतोय 69 धावा म्हणजे ऑलमोस्ट 70 धावा खर्च केल्या मागच्या 3 ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये. यावेळेला आपण पाहतोय आक्रमण केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा देणारा षटकार.
शेवटचा बॉल आपण पाहतोय या षटक क्रमांक 3 मधील. शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय. वाह! काय फटका आहे. अगदी आपण पाहतोय मॅच तर दूरवरती गेली आहे. परंतु स्वतःला सिद्ध करतायत, प्रभावित करतायत. आणखीन एक दमदार स्ट्रोक, सिक्सर. चेंडू अजूनही बाकी असणार आहे. जिथे 1-2 पाहतोय. तो व्हाईट बॉल होता त्यामुळे 1-2 पाहतोय. एक बॉल इथे असणार आहे. हो, याही वेळेला आपण पाहतोय लगातारचा हा अगदी आपण पाहतोय आक्रमण करणारा संतोषांच्या बॅटमधून हा तिसरा उतुंग असा षटकार. टीमची धावसंख्या बघवती बॅटमध्ये जाऊन पोहोचली आहे 35 च्या आकड्यावरती 35. 6 मध्ये हॅलो. 6 मध्ये 39 ची गरज आहे मॅचमध्ये. बॅटची गडा घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु इथून पुढे एवढं नुकसान जास्त होणार नाहीये. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅकवरती आपण पाहतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय. हो, आखूड टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लगातारच्या 2 बॉलवरती ही दुसरी कॅच आपला ड्रॉप होताना पाहायला मिळते. परंतु 4 मध्ये इथून पुढे 38 धावसंख्येची गरज आहे. त्या पद्धतीने बॅटिंग केली. अगदी पहिल्या इनिंगमध्येच समोरच्या टीमला डॉमिनेट करण्याचं काम जिया स्टार आडकर या टीमने केलंय. हो, याही वेळेला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला फटका. वा, क्लासिकल संतोषांच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय हा चौथा षटकार. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संतोष यांची आपल्याला पाहायला मिळते. मग ते लॉंग ऑफ असेल, त्याचबरोबरीने कव्हरचं क्षेत्र असेल, त्याचबरोबरीने 1-2 पाहतोय स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल. या चारही क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहतोय 4 षटकार जे लगावलेत ना, अप्रतिम दर्जाचे. अगदी आपण पाहतोय क्लासिकल अंदाजाने ते फटके आपल्याला येताना पाहायला मिळेल. मॅच तर इथून पुढे नाही जिंकू शकत, परंतु स्वतःला प्रभावित केलंय संतोषाने. चांगलीच बॅटिंग करतायत. आणखीन एक आक्रमण, आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती बॅट फिरवली, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. अगदी आपण पाहतोय या इनिंग मधील शेवटचा बॉल आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतोय. लास्ट बॉल इथून पुढे असणार आहे. संतोष यांच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय अद्यापपर्यंत आपण 5 षटकार पाहिले. शेवटचा बॉल. हो, यावेळेला आपण पाहतोय कुलातला बॉल होता. समोरच्या दिशेने आक्रमण करायचं होतं. त्यावेळेला अगदी आपण पाहतोय अशा पद्धतीने जिया स्टार आडगर हा संघ या आजच्या दिवसामधील पहिल्या मॅचमध्ये विजयी होताना पाहायला मिळतोय. खूप सारे अभिनंदन असणार आहेत आणि त्याचबरोबर एकदम पाहतोय खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. ते म्हणजे 6वा स्ट्रायकर कडकोली या टीमला.